नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, काही कारणांमुळे बरेच दिवस आपले व्हिडिओ येत नव्हते, तर आज आपण व्हिडिओ मी हा अपलोड केलेला आहे. तर मंडळी, थंडीचे दिवस चालू झालेला आहेत आणि मटरचा सीझन चालू झालेला आहे. तर मंडळी, आज आपण मटर पनीरची रेसिपी बघणार आहोत. एकदम टेस्टी अशी मटर पनीरची रेसिपी आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर इथे मंडळी, मी मटर पनीर करण्यासाठी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे, 100 ग्रॅम मटर घेतलेला आहे. ओलं मटर सोलून घेतलेलं आहे. नंतर हिरवी मिरची, अद्रक, लसूण घेतलेला आहे. 2 टमॅटो चिरून घेतलेले आहेत. कांदा घेतलेला आहे आणि काजूचे पेस्ट करून घेतलेले आहे. काजू मी एक अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले होते आणि त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि कसुरी मेथी भाजून देखील घेतलेली आहे. तर इथे मी मसाल्यामध्ये बेडगी मिरची, लाल तिखट कलरसाठी घेतलेले आहे. नंतर धनेपूड, जिरेपूड घेतलेली आहे, ती घरगुती तयार केलेली आहे. चवीनुसार मीठ, आपल्याला लागेल तसं तेल. तर आता इथे मी जे पनीरचे क्यूब तयार करून घेतलेले आहेत ते कढईमध्ये 2 चमचा तेल टाकून त्याच्यामध्ये ते पनीर क्यूब टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते भाजून झाल्यानंतर पनीर फ्राय करून झाल्यानंतर इथे मी मटर देखील फ्राय करण्यासाठी टाकलेलं आहे. मटर फ्राय केल्याने एकदम चवीला छान लागतात आणि ते पटकन शिजतात. तर आता मटर पनीरसाठी लागणारी आपण ग्रेव्ही तयार करून घेऊया. तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी ते जे आपण टॅमॅटो घेतलेले होते चिरून, ते टॅमॅटो, नंतर अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची, त्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. आणि ते पेस्ट तयार करून झाल्यानंतर आता आपण पनीरची भाजी करण्यासाठी तयारी करूया. तर इथे मी 1-2.5 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं 1 टेबलस्पून जिरं ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो आपण बारीक चिरून कांदा घेतलेला होता तो कांदा देखील ॲड केलेला आहे. कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून कांदा भाजून घेतला तर तो पटकन शिजतो. आणि आता आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती पेस्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि पेस्टला चांगले तेल सुटेसपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथे मी पेस्ट आपण टॅमॅटोची टाकल्यानंतर छान अशी भाजून घेतलेली आहे. तर त्याचं तेल असं वेगळं सुटत असलेलं दिसत आहे. तर आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी लाल तिखट, धने जिरे पावडर, हळद, कसुरी मेथी भाजून घेतलेली ते टाकून घेतलेले आहे आणि आता हे भाजून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपण टाकलेले मसाले जे आहेत ते पटकन शिजवून निघतील. तर पाणी टाकून ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि आपण जे टॅमॅटो टाकलेले आहेत ते देखील छान असे शिजवून घ्यायचे आहेत जेणेकरून जर टॅमॅटो तुम्ही व्यवस्थित असे भाजून घेतले नाहीत तर टॅमॅटोचा एक डिशला आपल्या वास लागू शकतो, पदार्थाला वास लागू शकतो टॅमॅटोचा. त्यामुळे टॅमॅटो छान असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथं आता आपला ग्रेव्ही तयार झालेली आहे आणि जे आपण वाटाणे फ्राय करून घेतलेले होते, मटर फ्राय करून घेतलेले होते, ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहेत आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ देखील ॲड केलेलं आहे. तर आता हे आपल्याला झाकण ठेवून थोडंसं 2 मिनटं मटर शिजवून घ्यायचे आहेत आणि मटर शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही कशी ठेवायची आहे ते तुमच्यावर आहे. तर तुम्ही थोडीशी पातळ देखील करू शकताय किंवा थोडीशी थिक देखील करू शकताय. तर मंडळी, इथे आता आपण जे फ्राय केलेलं पनीर होतं ते देखील ॲड केलेलं आहे आणि मंडळी, आपली इथे मटर पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. तर तुम्हाला याच्यामध्ये बटर आणि फ्रेश क्रीम ॲड करायची असेल तरी देखील तुम्ही ॲड करू शकता. ते देखील छान लागते, पण मी इथे काही ॲड केलेलं नाही. एकदम घरगुती साहित्यामध्ये सिंपल असे मटर पनीरची रेसिपी तयार केलेली आहे. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.